हॅलो हॅलो. तर आपण कॅपिटल मार्केट हा चॅप्टर बघत होतो. कॅपिटल मार्केटमध्ये आपण छोट्या छोट्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या व्हिडिओ फर्स्टमध्ये आपण सर्व बघितलेले आहेत. कॅपिटल मार्केट म्हणजेच काय? भांडवली बाजार. तर आपण त्याच्यामध्ये काय काय बघितलं, पहिलं एक आपण ओव्हरलुक करूया आणि पुढच्या याला सुरुवात करूया. प्रथमतः आपण बघितलं की बाजार म्हणजे काय, बाजाराचं रिलेशन ह्या भांडवली बाजारासोबत कशा प्रकारे आहे ते बघितलं. त्यानंतर आपण बघितलं की वित्तीय बाजाराचे दोन प्रकार पडले होते, मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट. त्यात 1 वर्षापेक्षा जास्त असतं ते असतं कॅपिटल मार्केट आणि 1 वर्षापेक्षा जे कमी असतं त्याला सांगतो आपण मनी मार्केट. म्हणजेच काय, पैसा बाजार आणि भांडवली बाजार हे पण बघितलं होतं. त्यानंतर आपण त्याची कन्सेप्ट बघितली, कॅपिटल मार्केट म्हणजे नक्की काय असतं, तिथे काय काय असतं ते बघितलं आपण. त्याच्यामध्ये आपण बघितलेत शेअर्स बघितलेत, डिबेंचर्स बघितलेत, बॉन्ड्स बघितले, सिक्युरिटीज बघितला, म्युच्युअल फंड बघितले, त्याचं आपण काही एक्झाम्पल पण बघितले. त्यानंतर मी तुम्हाला एक माइंड मॅप दिला होता. तो माइंड मॅप आपण प्रॉपरली बघितला आहे की माइंड मॅपनुसार आपण कशा प्रकारे एखादी गोष्ट लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर आपण काय बघितलं आहे की एक एक छोट्या छोट्या कन्सेप्ट बघितल्या. शेअर्स म्हणजे नक्की काय, त्यानंतर बॉन्ड म्हणजे नक्की काय असतं हे पण आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. त्यानंतर बघितले डिबेंचर्स, हे पण आपण पहिल्या व्हिडिओ बघितलं. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड हे पण आपण बघितलेत. तर आपलं इथपर्यंत लेक्चर झालेलं आहे आणि इथपर्यंत सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कन्सेप्ट त्या मी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत. तर आपण आज बघणार आहेत कॅपिटल मार्केट म्हणजेच भांडवली बाजाराचे वैशिष्ट्य. वैशिष्ट्य म्हणजे काय की भांडवली बाजार कशा प्रकारे समोर येतं आणि माहिती देतं, त्याची काय काय वैशिष्ट्य आहेत ते सांगतं. तर आपण बघणार आहेत भांडवली बाजाराचे वैशिष्ट्य. तर सगळ्यात पहिलं त्याचं वैशिष्ट्य आहे की भांडवली बाजार हे काय असतं, दीर्घकालीन निधीचा बाजार असतो. म्हणजेच काय, मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ह्या भांडवली बाजारामध्ये, कोणत्या भांडवली बाजारामध्ये 1 ते 365 दिवस न धरता आपण काय करतो, एका वर्षापेक्षा जास्त कालावधी धरत असतो. ज्या कालावधीमध्ये खरेदी आणि विक्री होत असते. कशाची? ज्या आपण 4 गोष्टी बघितल्या, कुठल्या कुठल्या? बॉन्ड, डिबेंचर्स, शेअर्स, म्युच्युअल फंड आणि इतर गोष्टी असतील. तर जे पहिलं दिलेलं आहे की दीर्घकालीन निधीचा बाजार, यानुसारच समजतं की ते एका वर्षापेक्षा जास्त दिवसासाठी भांडवल उभारत असते आणि त्या बाजारामध्ये त्याची खरेदी विक्रीसुद्धा एका वर्षापेक्षा जास्त होत असते. त्यामुळे आपण या बाजाराला काय सांगणार, पहिली वैशिष्ट्य या बाजाराचं काय आहे, दीर्घकालीन बाजार आहे. तुम्हाला हे पहिलं समजलंच असणार. त्यानंतर दुसरी आहे मोठ्या रकमेची गुंतवणूक. याला मोठ्या रकमेची गुंतवणूक असं का सांगितलं आहे, तर एखादी कुठली पण कंपनी जर बांधायची असेल तर कंपनी बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची आवश्यकता असते आणि भांडवलाची आवश्यकता असल्यामुळे त्या ठिकाणी मोठे मोठे प्रोजेक्ट्स आणावे लागतात आणि त्या प्रोजेक्ट्स तयार करण्यासाठी आपल्याला प्रथमतः भांडवल लागते. तर आपल्याला हे भांडवल जर गोळा करायचं असेल तर आपण भांडवल हे ज्या आपण 4 गोष्टी बघितल्या, बॉन्ड, डिबेंचर्स, शेअर्स आणि म्युच्युअल फंड, यांच्यामार्फत आपण भांडवल गोळा करत असतो. आणि हे जे भांडवल असतं ना, ते भांडवल छोट्या प्रमाणामध्ये नसतं. ह्या भांडवलाची व्हॅल्यू जी असते ना, कोटींमध्ये असते. त्यामुळे दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते काय आहे, तर मोठ्या रकमेची गुंतवणूक. म्हणजे ह्या बाजारामध्ये गुंतवणूक देखील खूप मोठी असते. तिसरं दिलं आहे जोखीम तुलनेने जास्त. तर हा जो बाजार असतो ना, हा बाजार दीर्घकाळासाठी असतो आणि दीर्घकाळासाठी हा बाजार असल्यामुळे ना, या ठिकाणी जोखीमसुद्धा कशी असते, जास्त असते. कारण की कुठल्याही गोष्टीमध्ये
जर आपण लाँग टर्म विचार केला, म्हणजेच काय, जास्त दिवसासाठी विचार केला, तर त्यावेळेस आपण जे पैसे गुंतवलेले असतात त्याचा आपल्याला परतावा म्हणजेच रिटर्न लगेच मिळत नसतं. काहीतरी कालावधीनंतर मिळेल त्याचं रिटर्न, आणि ते रिटर्नसुद्धा सहजासहजी मिळत नाही. एखादी कंपनी चालू केल्यानंतर तिची ग्रोथ होण्यासाठी तिला काहीतरी कालावधी लागतो, आणि ग्रोथ झाल्यानंतरच त्या कंपनीमध्ये प्रॉफिट होतो. कधीकधी कंपनीमध्ये नुकसानसुद्धा होत असतं. त्यामुळे याला सांगितलेलं आहे, याची जी असते ती जोखीम कशी असते, तुलनेने जास्त असते. शेवटचं जे आहे वैशिष्ट्य ते म्हणजे परतावा दीर्घकालीन स्वरूपाचा. मी आत्ताच सांगितलं की आपण जे पैसे गुंतवलेले आहेत, ह्या मार्केटमध्ये पैसे गुंतवलेले आहेत, ते आपल्याला लगेचच्या लगेच रिटर्न मिळत नाहीत. कारण कुठली पण कंपनीमध्ये उभारल्यानंतर कंपनीला काहीतरी काळ लागतो स्वतःला सेटल होण्यासाठी, स्वतःचा विकास करण्यासाठी, स्वतःला ग्रोथ करण्यासाठी, आणि त्यानंतर ती कंपनी काय असते, नफा मिळवत असते. त्यामुळे परतावा देखील हा दीर्घकालीन स्वरूपाचाच असतो. तर तुम्हाला भांडवली बाजाराचे वैशिष्ट्य थोडक्यात समजलेच असतील. त्यानंतर आपण बघणार आहेत इम्पॉर्टन्स ऑफ कॅपिटल मार्केट. भांडवली बाजाराचे महत्त्व का आहे, आपल्याला अर्थशास्त्रामध्ये, भारतीय अर्थशास्त्रामध्ये भांडवली बाजाराचा अभ्यास करण्याची गरज का पडते. आपल्याकडे इतरही बाजार आहेत, त्याचप्रमाणे भांडवली बाजार देखील का अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला कशा प्रकारे फायदा होईल हे पण देखील आपण बघणार आहे. कॅपिटल मार्केट हे फक्त आपल्या भारतालाच इम्पॉर्टंट नाही आहे, म्हणजे ओन्ली भारताच्या साठीच महत्त्वाचं नाही आहे, तर जगामध्ये कुठल्याही अर्थव्यवस्थेला कॅपिटल मार्केटचा अभ्यास करणं गरजेचं राहतं. तर आपण आता काय करूया, एक एक महत्त्व आहे ना ते समजून घेऊया. पहिलं महत्त्व दिलेलं आहे की दीर्घकालीन भांडवल उपलब्ध करून देतं. तर भांडवली बाजार आहे ते काय आहे, दीर्घकालीन भांडवल उपलब्ध करून देत असतं. भांडवली बाजार उद्योग, व्यवसाय आणि सरकारला दीर्घकालीन निधी उपलब्ध करून देतो. म्हणजेच काय, भांडवली बाजारामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे की आपण भांडवल उभारतो. भांडवल कोणासाठी उभारणार आपण, उद्योग सुरू करण्यासाठी, सरकारला कुठल्याही प्रकारचे समाज कल्याण कामं करण्यासाठी, एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण भांडवल उभारणार. तर हा भांडवल कसा असणार, दीर्घकालासाठी असणार. म्हणूनच इथे सांगितलेलं आहे की भांडवली बाजारात उद्योग, व्यवसाय आणि सरकारला दीर्घकाळ निधी उपलब्ध करून देत असतो. याचंच उदाहरण असं दिलेलं आहे की टाटा कंपनी, जिने एक स्टील प्लांट उभारण्यासाठी शेअर्स जारी करून लोकांकडून भांडवल गोळा केलं. म्हणजेच काय की सर्वात प्रथम टाटा सर्वांना माहीतच असेल, टाटा कंपनी आहे. तर टाटा कंपनीला एक नवीन कंपनी चालू करायची होती, एखादं स्टील प्लांट चालू करायचं होतं. तर स्टील प्लांट चालू करण्यासाठी त्या टाटाला पैशाची गरज होती, भांडवलाची गरज होती. भांडवलाची गरज असल्यामुळे टाटांनी काय केलं, मार्केटमध्ये शेअर्स जारी केले. शेअर्स जारी केल्यामुळे काय होईल, ते शेअर्स लोकांनी खरेदी केले, आणि लोकांनी खरेदी केल्यामुळे काय झालं, एक कंपनी उभारता आली. म्हणजेच कसं, जेव्हा पण लोक या शेअर्समध्ये स्वतःचे पैसे गुंतवतात, ते पैसे आपोआप त्या कंपनीकडे जात असतात. म्हणजेच सर्वांनी 10,000, 10,000, 10,000
अशा सर्वांनी 5 जणांनी देखील 10,000 इन्व्हेस्ट केले तर त्या कंपनीला 5 जणांचे असे 50,000 रुपये मिळतात आणि त्या 50,000मधून कंपनी स्वतःचा विकास करेल. भविष्यात कंपनीचं प्रॉफिट झालं तर कंपनी त्या लोकांना देखील शेअर्समध्ये प्रॉफिट देत असेल आणि जर नुकसान झालं तर त्या लोकांचं सुद्धा त्यांनी शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे तिथे त्यांचे नुकसान होत असे. त्यामुळे पहिलं जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे दीर्घकालीन कालावधीसाठी भांडवल उपलब्ध करून देत असतात. भांडवली बाजार काय करत असतात? भांडवल उपलब्ध करून देतात. कोणत्या कालावधीसाठी? दीर्घकालीन कालावधीसाठी. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे औद्योगिक विकासाला चालना देतात. आता मला सांगा की भांडवली बाजार औद्योगिक विकासाला साधना कशा प्रकारे देत असेल? याचा आणि औद्योगिक विकासाचा नक्की संबंध काय? भांडवली बाजार तर भांडवलाबाबत आहे, पैशांबाबत आहे. त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली संबंध औद्योगिक विकासाबद्दल कशा प्रकारे? तर तुम्हाला मी ते पण सांगतोय सोप्या भाषेमध्ये. जसं आपण पहिल्या त्याच्यामध्ये बघितलं, महत्त्व बघितलं की जेव्हा शेअर्स जारी केले जातात, जेव्हा एखादी कंपनी शेअर्स जारी करेल त्यावेळेस काय होईल? शेअर्स जारी केल्यानंतर विविध लोक असतील, ते लोक काय करणार? ते शेअर्स विकत घेणार. आता इथे ना आपण समजूया की एखाद्या कंपनीला 1,00,000 रुपयाची गरज आहे. तिने किती? 10 शेअर्स जारी केले. किती शेअर? 10 शेअर जारी केले. एका शेअरची व्हॅल्यू ठेवली आहे 10,000 रुपये. अशा 10,000 रुपये ठेवल्यामुळे 10 लोकांनी 10,000 रुपयाला शेअर्स विकत घेतले. त्यानंतर 10 लोकांनी शेअर्स विकत घेतल्यानंतर सर्वांची मिळून अमाऊंट टोटल किती होणार? 1,00,000 रुपये होणार. आणि त्यानंतर काय होणार? ते पैसे ह्या कंपनीमध्ये गुंतवले जातील आणि कंपनीमध्ये विकासासाठी लावले जातील. कंपनीमध्येच म्हणजे काय? औद्योगिक विकासासाठी. म्हणजेच काय? का नवीन नवीन इंडस्ट्री तयार होतील. तर तुम्हाला समजलं असेल की एखादा बिझनेस चालू करायचा असेल तर भांडवल कशा प्रकारे सुरुवातीपासून तर एक औद्योगिक कंपनी चालू होईपर्यंत कशा प्रकारे भांडवल येत असतं. त्यामुळेच जे भांडवल बाजार आहे ना ते सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असतं. कुठे? तर औद्योगिक विकासासाठी. एकदा का कंपनी चालू झाली की ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती होते. अशा एक 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 गोष्टी चालू होत जातात आणि त्यामुळे काय होतं? देशाचा फायदा देखील होत असतो. ते आपण पुढे बघणारच आहेत की महत्त्व कुठे कुठे आहे. तर दुसरं पॉईंट होता तो म्हणजे औद्योगिक विकासाला चालना देणे. हे तुम्हाला समजलं. 3 नंबरचं आहे आर्थिक विकासास मदत करतो. म्हणजेच काय? मी तुम्हाला दुसऱ्याच याच्यामध्ये एक्झाम्पल दिलं होतं की कंपनी स्टार्ट केली. आता इथपर्यंत तुम्हाला तर समजलंच ना की कंपनी कशा प्रकारे स्टार्ट केली आहे, भांडवल कोणत्या ठिकाणावरनं गुंतवलं आहे, कुठे आणलेलं आहे आणि गुंतवल्यानंतर कशा प्रकारे एखादी कंपनी सुरू झाली आहे. आता मला सांगा की एक कंपनी पूर्ण चालू झाली आहे, त्याच्यामध्ये पैसे वगैरे गुंतवलेले आहेत. कंपनी चालू झाल्यानंतर त्या कंपनीमध्ये नवीन नवीन प्रकारच्या वस्तू निर्माण केल्या. वस्तू निर्माण केल्यामुळे काय होईल? आपण बाहेर देशामध्ये त्या गोष्टी विकू शकतो. आपल्या स्वतःच्या देशामध्ये देखील त्या गोष्टी विकू शकतो आणि त्या गोष्टी आपण आपल्या देशात किंवा बाहेरच्या देशात विकल्या त्यानंतर आपल्याला त्याच्या बदल्यात काय मिळणार? फॉरेक्स मिळणार, फॉरेन करन्सी मिळणार किंवा आपल्या स्वतःच्या देशामध्ये तयार होणारी करन्सी मिळणार. म्हणजेच काय? की आर्थिक विकासाला मदत होईल. तर यात असं म्हटलं आहे की उद्योग वाढल्याने काय वाढतं? उत्पादन वाढतं. उत्पादन वाढल्यामुळे काय होईल? कंपनीचं उत्पन्न वाढेल आणि कंपनीचं उत्पन्न वाढलं की काय होईल? कर देखील जास्त प्रमाणामध्ये सरकारला मिळेल आणि एकदा का कर जास्त मिळाला तर देशाचा आर्थिक विकास नक्कीच होईल. म्हणजे याच्यामध्ये 3 स्टेप सांगितल्यात की एक कंपनी बनलेली आहे. कंपनी बनल्यानंतर त्या कंपनीमध्ये काय झालं?
एखाद्या गोष्टीचं प्रोडक्शन म्हणजेच काय उत्पादन. आता आपण इथे समजूया की एखाद्या छत्रीचं ती कंपनी आहे ती काय बनवते छत्री. तर त्या कंपनीमध्ये छत्रीचं उत्पादन वाढलं. छत्रीचं उत्पादन वाढल्यामुळे काय होईल त्या कंपनीला फायदा झाला. त्या कंपनीचं उत्पन्न पण वाढलं. त्या कंपनीचं उत्पन्न वाढलं. आपण 1,00,000 रुपये धरूया. कंपनीचं उत्पन्न वाढलंय. कंपनीचं उत्पन्न वाढल्यामुळे काय होईल त्या कंपनीला सरकारला टॅक्स द्यावा लागेल. म्हणजेच काय कर द्यावा लागेल. जेव्हा तो कर सरकारला द्यावा लागेल तर सरकार काय करेल त्या करामधून देशाचा विकास करेल. म्हणजेच काय की आर्थिक विकासात डायरेक्टली भांडवली बाजार मदत करत असतो. तुम्हाला तिसरा पण पॉईंट समजला असेल. मी एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्या देशाचा विकास होत असतो. पुढचं आहे बचतीचे गुंतवणुकीत रूपांतर करतो. काय होतं आपल्या भारत देशामध्ये ना खूप लोक आहेत. त्याच्यामध्ये काही ऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतात. काही अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतात. तर त्या ठिकाणी काय होतं म्हणजेच काय त्याला मराठीत सांगतात संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र या ठिकाणी काम करतात. तर त्यातल्या काहींना इन्कम चांगला असतो. त्यांचं उत्पन्न चांगलं असतं. काही लोकांचं उत्पन्न हे कमी असतं. त्यामुळे काय जितकं पण सेविंग करता येईल म्हणजेच काय जितकी पण बचत करता येईल तेवढी बचत लोक करत असतात. लोक काय करतात ही जी बचत केली ना बचत केल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की ही बचत केलेले पैसे कुठे ना कुठे इन्व्हेस्ट करावे जेणेकरून आपल्याला भविष्यात त्याचा फायदा होईल. आणि एकदा का हे बचत केलेले पैसे कुठे ना कुठे गुंतवणूक करायचे हे आपल्याला समजलं त्यावेळेस आपण काय करतो त्या बचतीचं रूपांतर कशात करतो गुंतवणुकीत करतो. तर चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे भांडवल बाजार काय करतं जे पण बचत असते त्या बचतीला गुंतवणुकीमध्ये कन्वर्ट करतेच. म्हणजेच काय गुंतवणुकीमध्ये रूपांतरित करत असते. तुम्हाला चौथा पॉईंट क्लिअर झाला असेल. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे की एका व्यक्तीने 1,00,000 म्युच्युअल फंडात गुंतवले. ते पैसे विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले गेले. हे त्याचं एक्झाम्पल आहे. म्हणजेच काय की एखादा एक व्यक्ती आहे त्याने 1,00,000 रुपये मार्केटमध्ये गुंतवलेत. त्यानंतर ते मार्केटमधून कुठे गेले एखाद्या कंपनीच्या विकासासाठी गेलेत. म्हणजेच काय की जे सेविंग होते जे लोकांनी बचत केलेली होती ते पैसे ॲटोमॅटिकली एखाद्या बिझनेसमध्ये गुंतवले गेले. तुम्हाला हा पॉईंट क्लिअर झाला असेल चौथावाला. त्यानंतर बघूया पाचवा पॉईंट रोजगार निर्मिती. आता मला सांगा रोजगार निर्मिती इथं कशा प्रकारे शक्य आहे. तर इथे जेव्हा पण पैसे आपण एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू तुम्हाला ती प्रोसेस आता समजलीच असणार की कशा प्रकारे आपण कंपनी इन्व्हेस्ट करण्यासाठी भांडवल उभारतो. शेअर्स जारी करतो. लोकांना शेअर्स देतो. त्यानंतर लोक शेअर्स विकत घेतात आणि शेअर्स विकत घेतल्यानंतर त्या कंपनीचा विकास होत असतो. जेव्हा त्या कंपनीचा विकास होईल ना त्यावेळेस त्या कंपनीला नवीन नवीन लेबर म्हणजेच कोण लागतील कामगार लागतील. आणि ज्या वेळेस लोकांना काम करण्याची इच्छा असते त्यावेळेस लोक काय करणार आजूबाजूला बघणार की एखादी कुठली कंपनी चालू आहे का. त्यावेळेस काय करेल ती जी कंपनी असेल ना ती कंपनी त्या लोकांना कामासाठी आपल्या कंपनीमध्ये ठेवून येईल आणि काय त्या लोकांना विविध काम देत असते. आणि अशा प्रकारे काय होईल रोजगाराची निर्मिती होईल. म्हणजे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली आपण बघितलं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या बघितलं तर कशा प्रकारे एक भांडवली बाजार आपल्याला रोजगार निर्मितीसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे हे या ठिकाणी दिसून येतं. तर तुम्हाला रोजगार निर्मिती कशी होते भांडवलामुळे
हे पण समजलंच असणार. त्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की एखादा नवीन कारखाना उघडला. कारखाना उघडल्यानंतर तिथे काय लागतील? कामगार लागतील, इंजिनियर लागतील, ऑफिस स्टाफ लागतील. तर यांची गरज पूर्ण करण्यासाठी ते काय करतील? त्या ठिकाणी जागा काढतील. जागा काढल्यानंतर काय होईल? तिथे अनेक लोकांना नोकरीची संधी मिळेल. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे सरकारला निधी उभारण्यास मदत. म्हणजेच काय? आता आपण इथं एवढंच बघितलं होतं की एखादी कंपनी चालू करायची. कंपनी चालू केल्यानंतर पुढे कंपनी स्वतःचं उत्पादन वाढवेल आणि विकास करेल. पण इतकंच मर्यादित नसून सरकार देखील स्वतःसाठी फंड म्हणजेच काय? भांडवल उभारू शकतं. सरकार काय करत असतं? तर सरकार विकास कामांसाठी बॉन्ड्स आणि सरकारी सिक्युरिटीज जारी करतं. आपण बॉन्ड्स ही कन्सेप्ट पहिल्याच लेक्चरमध्ये बघितलेली आहे. सरकारी सिक्युरिटीज म्हणजे ही पण आपण कन्सेप्ट पहिल्याच याच्यामध्ये बघितली आहे. तुम्हाला एक रिव्हिजन म्हणून शॉर्टकट सांगतोय. बॉन्ड्स म्हणजे काय? तर बॉन्ड्स म्हणजे एक प्रकारचं स्टॅम्प पेपर सारखंच असतं. सरकार काय करतं? ते आपल्याला 100 रुपयाला देत असतं. किती दिवसासाठी? 366 दिवसासाठी आपल्याला देत असतं किंवा 365 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी आपल्याला देत असतं. 366 दिवस झाले की ते बॉन्ड सरकार आपल्याकडनं पुन्हा घेत असतं. ज्यावेळेस ते आपल्याकडनं पुन्हा घेईल त्यावेळेस काय करणार सरकार? आपल्याला 100 रुपये अधिक वरचा व्याज जो 10 रुपये असेल तो सुद्धा देत असतं. हे झालं बॉन्ड्सच्या बाबत. त्याचप्रकारे सरकारी सिक्युरिटीज हे पण तशाच प्रकारचं आहे. सरकारी सिक्युरिटीजवरती पण आपल्याला काय मिळतं? एक प्रकारचं व्याज मिळत असतं. तर सरकार गुंतवणूक का करणार? स्वतःसाठी फंड का उभारणार? स्वतःसाठी भांडवलाची गरज का करणार? तर सरकार काय करतं? सरकारला रस्ते बांधण्यासाठी, रेल्वेचं कामं करण्यासाठी, मेट्रोचे प्रकल्प बांधण्यासाठी कशाची गरज पडते? भांडवलाची गरज पडते. आणि ज्या पण वेळेस भांडवलाची गरज पडते त्यावेळेस काय करतं सरकार? बाजारामध्ये बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जारी करतं आणि जारी करून स्वतःसाठी, लोकांच्या कल्याणासाठी फंड उभारत असतं. तर तुम्हाला समजलं असेल की सरकार निधी कशा प्रकारे गोळा करत असतं आणि त्याचं रूपांतर कशासाठी करत असतं. हे देखील तुम्हाला 6व्या पॉईंटमध्ये क्लिअर झालेलं असणार. तर इथे आपण बघू शकतात की सरकार देशाच्या विकासासाठी कशा प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय? पायाभूत सुविधा तयार करत असतं. त्यानंतर आपण बघणार आहेत गुंतवणूकदारांना उत्पन्नाची संधी. म्हणजेच काय? तर समजा एखादा व्यक्ती आहे. पहिल्यांदा आपण समजून घेऊया. इथे दिलेलं आहे की भांडवली बाजार गुंतवणूकदारांना लाभांश, व्याज आणि भांडवली नफा देत असतं. त्याचं उदाहरण पण त्यांनी असं दिलं आहे की 100 रुपयाला घेतलेला शेअर 180ला विकला, त्याच्यावरती किती मिळाला? 80 रुपये नफा मिळवला. मग आता हेच एक्झाम्पल एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतोय, तुम्हाला समजेल असं. तर एखाद्या व्यक्तीने किंवा असं समजा की तुम्ही काय केलं? मार्केटमध्ये पैसे गुंतवलेत आणि तुम्हाला एखादा शेअर विकत घ्यायचा आहे. तर समजा त्या शेअरची व्हॅल्यू आहे 100 रुपये. तुम्ही सध्या तो शेअर विकत घेतला, त्याची व्हॅल्यू किती आहे? 100 रुपये. काही कालावधीनंतर तुम्ही काय केलं? तो शेअर्स विकून टाकला. जेव्हा तुम्ही शेअर्स विकता त्यावेळेस त्या शेअरची व्हॅल्यू किती असणार? 180. म्हणजेच काय? शेअरची व्हॅल्यू वाढली. म्हणजे जेव्हा तुम्ही विकत घेतला होता तेव्हा 100 रुपयाला शेअर होता, जेव्हा तुम्ही विकणार तेव्हा तो आहे 180 रुपयाला. म्हणजेच काय? या ठिकाणी 80 रुपयाची वाढ झालेली आहे. म्हणजेच काय? हे जे 80 रुपये आहेत ना, हा तुमचा काय आहे? नफा. म्हणजे गुंतवणूकदारांना एक प्रकारचं उत्पन्न हे मिळत आहे, अतिरिक्त उत्पन्न.
गुंतवणूकदारांना काय मिळतंय? अतिरिक्त उत्पन्न मिळतंय. तर तुम्हाला 7वा पॉईंट देखील क्लिअर झालेला असेल. त्यानंतर 8वा पॉईंट आहे. 8व्या पॉईंटमध्ये दिलेला आहे तरलता प्रदान करतो. तरलता म्हणजेच काय? लिक्विडिटी. म्हणजेच काय की गरज पडल्यास शेअर्स पटकन विकून पैसे मिळू शकतात. आता असं समजा तरलता म्हणजे नक्की काय? तरलता म्हणजे अशी गोष्ट की आपण बाजारामध्ये एखादी गोष्ट विकायला नेली ना की ती विकल्या लगेच आपल्याला पैसे त्याचे मिळतील. जसं आपण समजा सोनं आहे, तर सोनं आपण मार्केटमध्ये घेऊन गेलो, ते विकायला दिलं, तर सोन्याच्या बदल्यात आपल्याला लगेचच्या लगेच काय मिळेल? पैसे मिळतील. पण त्याच ठिकाणी आपण दुसरी एखादी वस्तू विकायला नेली, तर आपल्याला त्याचे पैसे मिळणार नाहीत. 2 उदाहरणं आपण बघूया. एक सायकल आहे आणि एक सोनं आहे. तर पटकन बाजारामध्ये आपल्याला पैसे कशावरती मिळतील? सोन्यावरती मिळतील. का? तर सोन्याची तरलता जास्त आहे. कशापेक्षा? सायकलपेक्षा. तसंच कसं आहे, हे शेअर मार्केटचं पण आहे. जर आपण एखादा शेअर जर विकत घेतला असेल ना आणि आपल्याला गरज असेल, पैशाची आपल्याला गरज असेल, त्यावेळेस आपण काय करणार? हे जे शेअर्स आहेत ते काय करणार? विकणार. आणि शेअर्स आपण विकले की नंतर आपल्याला त्याचे पैसे लगेचच्या लगेच मिळणार. आज शेअर घेतला, उद्या विकला, हे आपल्याला बँक ठेवीत शक्य होत नाही. म्हणजेच काय ते सांगितलेलं आहे की बँकेमध्ये असताना बँकेमध्ये आपल्याला लगेचच्या लगेच असं नाही की एखादी आपण FD केली, FD केल्यानंतर काय होतं? फिक्स्ड डिपॉझिट की लगेच दुसऱ्या दिवशी काढून घेतो आपण. त्याच्यावरती आपल्याला काहीतरी टॅक्सेस किंवा पेनल्टी वगैरे कट होत असते. मला तरलता म्हणजे समजलं असेल की तरलता ते कशा प्रकारे प्रदान करतो, कशा प्रकारे म्हणजे लगेच बाजारामध्ये आपण विकू शकतो आणि विकल्यानंतर आपल्याला त्याचे पैसेसुद्धा लगेच अकाउंटला मिळू शकतात. त्यानंतरचं आहे की प्रॉपर अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. म्हणजेच काय? संसाधनांचे योग्य वाटप. तर याचा अर्थ असाच होतो, निधी जास्त नफा देणाऱ्या आणि कार्यक्षम उद्योजकांकडे जात असतो. आता मला सांगा, संसाधनांचे योग्य वाटप म्हणजेच काय? एखादा व्यक्ती आहे, समजा हे व्यक्ती आहेत, हे व्यक्ती काय करणार? असं इमॅजिन करणार की आम्हाला पैसे कुठेतरी गुंतवायचेत, परंतु ते पैसे गुंतवताना अशाच ठिकाणी पैसे गुंतवणार की त्यांना वाटते की भविष्यात एखादी कंपनी प्रॉफिटमध्ये जाऊ शकते. त्या कंपनीमध्येच ते काय करणार? स्वतःचे पैसे गुंतवणार. जेव्हा पण हे पैसे गुंतवणार ना तेव्हा स्वतःच्या बुद्धीचा ते प्रॉपरली वापर करणार. म्हणजेच काय की संसाधनांचं योग्य ते वाटप करणार. ज्या कंपन्या खरंच गरजेचं आहेत ना तिथे ते इन्व्हेस्ट करतील आणि त्यामुळेच काय होईल? त्याचा योग्य प्रकारे नियोजन होईल आणि संसाधनांचं कसं होईल? योग्य वाटप होईल. म्हणजे संसाधनांचं योग्य वाटप म्हणजे काय? जे भांडवल आहे ना ते एक प्रकारचं काय आहे? संसाधन आहे आणि ते आपण संसाधन काय करणार? योग्य ठिकाणीच वापरणार, कुठे पण आपण वापरणार नाही. त्याचं उदाहरण असं दिलं आहे की नफा देणाऱ्या IT कंपन्यांना जास्त गुंतवणूक मिळते. का? कारण ते तोट्यामध्ये कमी जातील, त्यामुळे त्यांना जास्त मिळते. म्हणजे आपण संसाधनं पण कुठे यूज करतो? गुंतवतो. ज्या ठिकाणी आपला रिटर्नसुद्धा जास्त प्रमाणामध्ये असतात त्या ठिकाणी आपण काय करत असतो? गुंतवत असतो. निधी जास्त नफा देणाऱ्या आणि कार्यक्षम उद्योजकांकडेच आपण देत असतो. तुम्हाला 9वा पॉईंट पण क्लिअर झालेला असेलच. त्यानंतर आपण पुढे बघूया की उद्योजकतेला प्रोत्साहन मिळते. एनकरेज एंटरप्रेन्योरशिप. म्हणजेच काय? आपल्याला एखादा नवीन उद्योग जर चालू करायचा असेल ना तर त्यासाठी आपल्याला माहिती आहे आपल्याला भांडवल लगेचच्या लगेच मिळत नाही. परंतु आपण ह्या काय करू शकतो? ह्या भांडवली बाजारामध्ये शेअर्स इश्यू करून स्वतः भांडवल उभारू शकतो. यामुळे काय होईल? उद्योजकतेला चालना मिळेल, प्रोत्साहन मिळेल आणि स्वतः कंपनी चालू शकेल. तर नवीन उद्योजकांना काय होईल? भांडवल
सहज उपलब्ध होईल आणि स्वतःची कंपनी किंवा बिझनेस किंवा व्यवसाय ते चालू करू शकतील. 10वा पॉईंट पण तुमचा क्लिअर झालेलाच असेल. इथे हा कशाप्रकारे भांडवल उभारला आहे दाखवलेलेच आहेत. उद्योजकतेला कशाप्रकारे चालना मिळाली ते तुम्हाला समजलं असेल. 11वा पॉईंट दिलेला आहे की आर्थिक स्थैर्य निर्माण करतो. आर्थिक स्थैर्य म्हणजे काय, तर भांडवली बाजार मजबूत असल्यास देशाची वित्तीय व्यवस्था मजबूत होत असते. म्हणजेच काय, जर भांडवली बाजार मजबूत असेल ना तर त्याचा इफेक्ट आपल्या देशाच्या वित्तीय व्यवस्थेवर होत असतो. आता आपण एवढे सगळे पॉईंट बघितले. त्या पॉईंटनुसार आपण बघितलं की वित्तीय बाजारामध्ये भांडवली बाजार आपल्या देशासाठी काय काय करतं. जर भांडवली बाजार मजबूत असला ना तर त्याचे जेवढे पण हे फॅक्टर्स आपण बघितले, जेवढे पण पॉईंट बघितले त्याच्यावरती नक्कीच चांगलं काम करेल. आणि चांगलं काम केल्यामुळे काय होईल माहिती आहे का, आपली जी भारताची वित्तीय व्यवस्था आहे ना त्याच्यावरती याचा चांगला प्रभाव पडेल. कसा पडेल, पॉझिटिव्ह प्रभाव पडेल. तुम्हाला समजलं आर्थिक स्थैर्य कशा प्रकारे तो निर्माण करेल ते पण. त्याचं उदाहरण दिलं आहे की सेबीमुळे बाजारात पारदर्शकता वाढते आणि गुंतवणूकदारांना विश्वास देखील वाढत असतो. कन्क्लुजनमध्ये दिलेला आहे की भांडवली बाजार हा देशाच्या आर्थिक विकासाचा काय आहे, कणा आहे. तो काय करत असतो, बचत करत असतो, गुंतवणूक करत असतो, उत्पादन देत असतो, रोजगार निर्मिती करत असतो, विकास, आणि त्यामुळे काय होईल, आर्थिक चक्र पूर्ण होईल. जसं इथे मी एक छोटासा माइंड मॅप दिलेला आहे की पहिल्या त्याच्यामध्ये सांगितलं आहे की भांडवली बाजार काय आहे, आपल्या आर्थिक विकासाचा काय आहे, कणा आहे. त्याला कणा का सांगितलं आहे तर मी ह्या माइंड मॅपमध्ये सांगितलेलं आहे. तर काय होतं, प्रथमतः लोक काय करतात, पैशाची बचत करतात. एकदा का पैसे वाचवले किंवा पैशाची बचत केली त्यानंतर काय करणार, हे जे पैसे असतील त्याची लोक काय करणार, गुंतवणूक करणार. कशा थ्रू, शेअर्स बाजारातून, बॉन्ड्समधून, गव्हर्मेंट सिक्युरिटीजमधून. कुठे करणार, एखाद्या कंपनीला चालना मिळण्यासाठी, कंपनी उभी राहण्यासाठी तिथे काय करणार, गुंतवणूक करणार. गुंतवणूक केल्यामुळे काय होईल, त्या कंपनीचं उत्पादन देखील वाढेल, प्रॉफिट देखील वाढेल. एकदा का उत्पादन वाढायला लागलं की त्या कंपनीला नवीन नवीन नोकऱ्यांची गरज पडेल. म्हणजेच काय, तिथे नवीन नवीन कामगारांची गरज पडेल. त्यामुळे काय करेल, ही जी कंपनी आहे ती नवीन लोकांना काय करेल, रोजगार देईल. त्यामुळे काय होईल, ह्या लोकांकडे रोजगार येईल. आणि एकदा का ह्या लोकांकडे रोजगार आला तर यामुळे काय होईल, ह्या कंपनीला प्रॉफिट होत राहील. आणि कंपनीला प्रॉफिट झाला तर कंपनीचं काय होईल, उत्पन्न वाढेल. आणि एकदा का कंपनीचं उत्पन्न वाढलं की काय होईल, कंपनीला करसुद्धा जास्त द्यावा लागेल. आणि कर जास्त दिल्यामुळे काय होईल, देशाचा आर्थिक विकास होईल. कारण की जो कर येत असतो सरकारला, त्या कराचा वापर सरकार कशासाठी करत असतं, देशाच्या आर्थिक विकासासाठी, देशाचा पायाभूत गरजा पूर्ण करण्यासाठी. आणि एकदा काय विकास व्हायला लागला की लोक पण कसे होतील, हेल्दी होतील. म्हणजेच काय होईल, लोकांकडे पैसे अजून येत राहतील, लोकांना शिक्षण चांगलं मिळेल, लोकांना नोकऱ्या मिळतील. आणि यामुळे काय होईल, लोक आणखीन पैशांची बचत करणार. म्हणजे ही एक प्रकारची काय आहे, सायकल आहे. तर एक आपण परिपूर्ण केलं ना तर एका पाठोपाठ एक गोष्ट ही चालत राहते. त्यामुळेच काय सांगतात, भांडवली बाजाराला काय सांगतात, आर्थिक विकासाचा कणा असं देखील म्हटलेलं असेल. तर तुम्हाला हे पॉईंट महत्त्वाचे काय आहेत हे तुम्हाला समजलेच असतील. आपण 11 पॉईंट बघितले, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे पॉईंट लक्षात राहिले पाहिजे. आर्थिक स्थैर्य निर्माण करत असतं, हा पॉईंट लक्षात राहिला पाहिजे. उद्योजकतेला कशा प्रकारे प्रोत्साहन देतं हे पण तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. संसाधनांचं ते वाटप कशा प्रकारे करतं, चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात हे पण माहिती असलं पाहिजे. लिक्विडिटी म्हणजेच काय, तरलता कशा प्रकारे प्रदान करतं ते पण माहिती पाहिजेत.
त्यानंतर आहे गुंतवणूकदारांना उत्पन्नाची संधी, ते कशाप्रकारे देत असतं ते माहिती पाहिजे. त्यानंतर आहे सरकारला निधी उभारण्यास भांडवली बाजार कशाप्रकारे मदत करतं हे पण माहिती पाहिजे. रोजगार निर्मिती हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यामुळे भांडवली बाजार कशाप्रकारे रोजगार निर्मिती करतं हे माहिती पाहिजे. बचतीचे गुंतवणुकीत रूपांतर कशाप्रकारे होतं हे माहिती पाहिजे तुम्हाला. आर्थिक विकासात कशाप्रकारे भांडवली बाजार मदत करतं हे देखील माहिती पाहिजे. त्यानंतर आहे औद्योगिक विकास, इंडस्ट्रियल ग्रोथला ते कशाप्रकारे चालना देतं हे माहिती पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर दीर्घकाळासाठी काय करतं ते भांडवल उपलब्ध करून देतं. तर तुम्हाला हे भांडवली बाजाराचे महत्त्व कशाप्रकारे आहे, काय काय आहे हे तुम्हाला सर्व माहिती असलं पाहिजे. आणि हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. इथे आपण 11 पॉईंट बघितलेले आहेत. एक तुम्ही त्याचं काय करा, माइंड मॅप बनवा की 11 पॉईंटमध्ये काय काय येतं. हे टाका, महत्त्व टाका. महत्त्व टाकल्यानंतर तुम्हाला इथे पहिला पॉईंट, इथे दुसरा पॉईंट, इथे तिसरा पॉईंट, चौथा पॉईंट, 5वा पॉईंट, इथे असे 11 पॉईंट लिहून घ्या. आणि तुम्हाला जर पॉईंट लक्षात नसेल तर साईडला एक छोटंसं चित्र काढा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, ते पॉईंट लक्षात राहतील आणि तुम्हाला रिव्हिजनच्या वेळेस पण काय होईल, सोपं होईल. की तुमचं माइंड मॅप राहील. म्हणजे जेव्हा तुम्ही परीक्षेला जाणार किंवा इतर वेळेस रिव्हिजन करणार त्यावेळेस तुम्ही फक्त याच्यावरती नजर जरी मारली तरी पण तुम्हाला काय होईल, ते पॉईंट ऑटोमॅटिक लक्षात राहतील. तुम्हाला भांडवली बाजाराचे महत्त्व इथे समजलेलं आहेत. इथे आपण हे लेक्चर आहे ना, हे लेक्चर आपण थांबवणार आहेत.